शिवभारत अध्याय 12 चक्रवाक पक्षाचे वियोगदुःख नाहीसे करणारा. दुपारींच्या फुलाप्रमाणे कांतिमान सूर्य उदयाचलाच्या शिखरग्रावर आरोहण करण्याच्या बेतात होता. प्रभातकालीन संध्यारागाने गगनरूपी अंगणास लाली आली होती. अंधकाररूपी निशाचरापासून सर्व दिशा मुक्त झाल्या होत्या. जणू काय भीतीने आंदोलन पावणाऱ्या पंपा सरोवराच्या पाण्याच्या तुषारांच्या योगे शीतल आणि विकसित कमलांच्या सुगंधाच्या योगे आल्हाददायी असा वायू वाहत होता. अशावेळी दिलावर खान, मसूद खान, सर्जा याकूत खान, अंबर खान, अध्वनीचा राजा, कर्णपूरचा राजा, फरात खान आणि कैरात खान हे दोघे, त्याप्रमाणेच याकूत खान, आझम खान आणि बडलोल खान, मानी मलिक रायहण खान, राघव मंबाजी, वेधोजी भास्कर आणि हैबत राजा वाचा पुत्र महाबलवान बल्हाळ असे तिघे मदोन्मत्त ब्राह्मण सरदार, सिधोजी आणि मंबाजी पवार, मंबाजी भोसले आणि निरनिराळ्या कुलांतले दुसरेही सरदार युद्धाची खुमखुम अंगात चढल्यामुळे मोठमोठी आयुध धारण करून आपल्या पताकांच्या गर्दीने आकाश जणू काय कांपवीत, घोड्यांच्या खुरांच्या आगरांनी पृथ्वीचा जणू काय चुरा करीत, आपल्या तेजोराशींनी सकल त्रिभुवनात जणू काय जाळून टाकीत, प्रबल सैन्यांच्या योगेने जणू काय सभोवती तट बांधीत, अग्निप्रमाणे तेजस्वी आणि यमाप्रमाणे निर्भय असे ते सरदार मुस्तफा खानाच्या आज्ञेवरून शहाजीराजाच्या शिबिरास वेढा देते झाले. इकडे शहाजीच्या शिबिरात हत्तींवर हौदे चढविलेले नव्हते, घोड्यावर खोगिरे घातलेले नव्हते, सैनिकांची पथके सज्ज नव्हती, नायक निजून उठलेले नव्हते. रात्रींच्या जागरणाने अतिशय ग्लानी आल्यामुळे पहारेकरी निद्रित होते. यामुळे नाना प्रकारच्या भीतीने ग्रस्त होऊन त्या शिबिरात एकच गोंधळ उडाला. मोठ्या खळ्याने जसे सूर्याचे बिंब दिसते तसे शत्रुसैन्याच्या योगे शहाजीचे शिबिर त्या समयी दिसू लागले. सागराप्रमाणे गर्जना करणाऱ्या त्या सैन्याच्या पिछाडीचे सर्व बाजूंनी संरक्षण सेनापती मुस्तफा खान स्वतः करीत होता. नंतर खंडोजी, अंबाजी, मानाजी हे बंधू तसेच इतर सरदार आणि तरवारी, धनुष्य, भाले, दोका आणि चक्रे ही धारण करणारे सैनिक ज्याच्या भोवती आहेत असा घोरकृत्य करणारा महाबाहू बाजीराव घोरपडे, जणू दुसरा वडवानलच असा यशवंतराव वाडवे, पवार कुलाचे भूषण मालोरजा राजा, विख्यात तुळोजी राजा भोसले असे ते सर्व बलिष्ठ सरदार आपण बसलेल्या घोड्यांच्या खुरांनी पृथ्वीचे चूर्ण करीत शहाजीच्या शिबिरात शिरले. हत्तींनी सिंहात जसे जागे करावे तसे त्या समयी त्या मदोन्मत्त, जयेच्छू आणि अतिशय गर्जना करणाऱ्या सरदारांनी निजलेल्या शहाजीस जागे केले. शत्रू आलेले ऐकून जागा होताच स्वतः सज्ज होत होत शहाजीने सज्ज व्हा असा सर्व सैनिकांस जोराने हुकूम सोडला. तेव्हा घोडा घोडा, तरवार तरवार, भाला भाला असा शहाजीच्या गोठात एकच गोंगाट उत्पन्न झाला. महाबाहू व महाबलाढ्य असा शहाजी राजा सज्ज होत आहे आणि त्याचे मोठे सैन्य आकस्मिक भयाने ग्रस्त झाले आहे, गोंधळून गेले आहे. इतक्यात प्रत्येक युद्धात सिंहाप्रमाणे अकुंठित गती असा खंडोजी पाटील हा एकटाच घोरपड्यांवर चालून गेला. अंगात कवच घातलेला, अभेद्य ढालीमुळे कंबीर, भाला घेतलेला, उत्तम नेम मारणारा, तलवार लटकविलेला, युद्धकुशल असा प्रख्यात खंडोजी जेव्हा त्वरित घोड्यावर बसून रणांगणात गेला तेव्हा बाजी घोरपडे इत्यादींनी सिंहगर्जना केली. मग अत्यंत वेगवान घोरपडे सरदारांनी त्या पाटील कुलभूषणाला त्वेषाने चहूकडून घेरले. तेव्हा त्या तेजस्वी खंडोजी पाटीलाने मेघांना भिडणारा आपला भाला गरगर फिरवून आपल्या घोड्यास हजारो रंगणे घावयास लावली. त्याने गरगर फिरवलेल्या भाल्याचे अंतराळात गरगर फिरणारे तेजोवलय सूर्यबिंबाप्रमाणे चमकू लागले. नाना प्रकारच्या शस्त्रांनी प्रहार करणाऱ्या, मोठी आयुध धारण करणाऱ्या वीरांचे त्याने आपल्या भाल्याने संतापाने तुकडे तुकडे केले. क्रुद्ध इंद्राने आपल्या वज्राने पाडलेल्या पर्वताप्रमाणे प्रत्येक अवयव तुटून अनेक योद्धे भूमीवर पडले. क्रोधाने दात ओठ चावून युद्धपरायण शूर शत्रूंनी याच्यावर जोराने प्रहार केले असतानाही याने आपला पराक्रम दाखवला. त्यासाठी त्याने आपल्या लांब आणि तीक्ष्ण भाल्याने कोणाचे एका पर्वत शिखराप्रमाणे शीर छाटून टाकले. त्याचप्रमाणे कोणाची शिलेसारखी रुंद आणि अभेद्य छाती त्या बलिष्ठाने त्वेषाने फोडून टाकली. त्याने कोणाचा घोडा भाल्याच्या पात्याने भोसकून हत्तीच्या गंडस्थलासारखा त्याचा उंच खांदा एकदम खाली पाडला. कोणाचे पाय तर कोणाची कंबर आणि कोणाचा कंठ त्या खंडोजीने कापून काढला. एकसारखे चाल करून भाल्याने शत्रूंना सभोवती पाडणारा तो पाटील एकटा असूनही अनेक आहे असे भासले. हल्ला करणाऱ्या शत्रुसमूहाच्या शेकडो तीक्ष्ण शस्त्रांचे प्रहार होऊन ज्याचे कवच भग्न झाले होते असा त्या पाटलाने शत्रुरूपी हत्ती परतवले. शत्रूंनी सोडलेल्या बाणांनी जखमी झालेला व रक्ताने भिजलेला तो मंगळाप्रमाणे शोभू लागला. लढताना त्या पाटलाची अद्भुत कौशल्य पाहून बाजीराव घोरपडे प्रभृती योद्धे गर्जना करू लागले आणि दंड थोपटू लागले.
शत्रूंचा गर्व हरण करणाऱ्या मानाजीने आपल्या भाल्याने त्याचा भाला मोडून टाकला असता त्याने एक तीक्ष्ण तलवार हातात घेतली. तेव्हा युद्धकुशल अशा त्या खंगधारी खंडोजीस पाहून महाबाहू बाजराजाने स्मित करून युद्धास आव्हान केले. तेव्हा खंडोजी पाटलाने यमदंडाप्रमाणे भयंकर अशा तरवारीने बाजराज घोडपड्याच्या छातीवर वार केला. विशाल छातीवर केलेल्या त्या जोराच्या प्रहारामुळे महाबाहू बाजराज घोडपड्यास मूर्छा आली असता अंबाजीने भयंकर परिघ म्हणजे लोखंडी काटे असलेला सोटा, मानाजीने मुद्दल, मालोजीने अम्मीच्या ज्वाळेसारखी काळी शक्ती, बाळाजीने अप्रतिम भाला, जसवंताने बाण आणि खंडोजीने खंग म्हणजे तरवार अशी शस्त्रे त्या खंडोजी पाटलाच्या अंगावर फेकली. चोहूकडून योद्ध्यांनी फेकलेली सर्व शस्त्रे अंगावर येऊन पडू लागली. त्यांपैकी काहींचे आपल्या भयंकर तरवारीने 2 तुकडे, काहींचे 3-3 तर काहींचे 5-5 तसेच काहींचे 9-9, 10-10 तुकडे केले. बाजराजाने क्षणभर मूर्छा आणि क्षणभर अत्यंत विलक्षण स्थिती स्वतः अनुभवून पुन्हा तो पाटलाशी लढू लागला. जिचा आकार शत्रूंना भयंकर होता अशी प्रचंड गदा बाजराजाने आपल्या कौशल्याने पाटलाच्या अंगावर हाणली. 52-56 कार्तिक स्वामीच्या तीक्ष्ण शक्तीने क्रौंच पर्वत जसा पाडला तसा बाजराजाच्या गदेने भिन्न होऊन तो उत्कृष्ट योद्धा खंडोजी पाटील स्वर्गवासी झाला. तेव्हा मार खाणाऱ्या शत्रू सैन्याकडून स्वतःचे सैन्य अति विव्हळ झाले असता शिरस्त्राण घट्ट बांधलेले, पटक्याचा शेबला सोडलेले, ढाल घेतलेले, चिलखत घातलेले, धिप्पाड, उत्कृष्ट धनुर्धर, भाला फेकण्यात व पट्टा खेळण्यात निष्णात असे युद्धकुशल महाबाहू शहाजी महाराज जसा मेघावर मेघ आरूढ होतो त्याप्रमाणे एका मोठ्या घोड्यावर स्वार होऊन बाजराज घोडपड्यास ठार करण्याच्या इच्छेने एकदम त्याच्यावर चालून गेले. 10ही दिशा जिंकणारा गवळ्यांचा राजा दसोजी, धनुष्यबाण धारण करणारा योगाजी भांडकर, संताजी गुंजावटकर, मेघाजी ठाकूर, बंधू त्र्यंबकराज आणि गर्विष्ठ दत्तराज यांनी व दुसऱ्याही शेकडो सरदारांनी व पुष्कळ पृष्ठरक्षकांनी चोहोकडून शहाजीराजाचे रक्षण केले. ओढलेल्या धनुष्याच्या टणकाराने आकाश दुमदुमून व दणाणून सोडणारा, सिंहासारखी मान व बैलासारखे खांदे असलेला त्र्यंबकराज आणि दत्तराज या बंधूंनी वेष्टिलेला, देवांनी जसा इंद्र तसा स्वतःच्या सैनिकांनी रक्षितलेला, प्रतिकूल वाऱ्याच्या माऱ्यामुळे हटविला गेलेला असा शूर व महाबलाढ्य शहाजीराजा बाजराज प्रभृती सरदारांनी पाहिला. शस्त्रे उगारलेल्या शत्रूस आपल्या सभोवती पाहून शहाजीराजाने सिंहाप्रमाणे गर्जना करून पृथ्वी आणि आकाश ही दणाणून सोडली. शहाजीच्या त्या गर्जनेने दिशा भरून म्हणजे दुमदुमून गेल्या आणि समुद्रातूनही त्याचा प्रतिध्वनी निघून तो एकदम क्षुब्ध झाला. मस्त हत्तीचे ओरडणं जसे मस्त हत्तीला सहन होत नाही त्याप्रमाणेच बाजराज घोडपड्यास शहाजीराजाची गर्जना सहन झाली नाही. तेव्हा विजेच्या भयंकर कडकडाटाप्रमाणे गर्जना करून जवळ येऊन आपली नावे पुकारून लखलखीत आणि सुंदर ढाल धारण केलेले, कवच घातलेले, युद्धकुशल अशा घोडपडे सरदारांनी मेघ जसे चंद्रास वेष्टितात त्याप्रमाणे पूर्णपणे पक्का गराडा दिला म्हणजे घेरले. तेव्हा त्र्यंबकराज व दत्तराज, दसाजी व कार्तिक स्वामीप्रमाणे तेजस्वी महाबाहू मेघाजी, योगाजी व गुंजावटकर आदी दुसऱ्याही वीरांनी शहाजीराजाचे रक्षण करण्याच्या इच्छेने शत्रूकडील योद्ध्यांवर हल्ला केला. त्यासमयी धनुष्यधारी त्र्यंबकराजाबरोबर मानाजी, दुष्टांस जिंकणाऱ्या दत्तराजाबरोबर खंडोजी, शत्रुवीरांस जिंकणाऱ्या योगाजीबरोबर मालोजी, त्याचप्रमाणे इंद्रजित तुल्य मेघाजीबरोबर अंबाजी आणि शहाजीराजाबरोबर पराक्रमी बाजराज आणि दुसऱ्या पुष्कळ दीर्घबाहू वीरांबरोबर दुसरे पुष्कळ वीर लढू लागले. एकमेकास जिंकू इच्छणारे ते मदोन्मत्त महावीर धनुष्याचा टणकार करून रणभूमीवर वडवाघळाप्रमाणे नाचू लागले. पायदळांशी पायदळ, घोडेस्वारांशी घोडेस्वार, हत्तीस्वारांशी हत्तीस्वार असे पुष्कळ योद्धे विजयेच्छेने परस्परांशी भिडले. शक्तीचे शक्तीवर, गाढमुष्टीचे गाढमुष्टीवर, परिघाचे भयंकर परिघांवर, मुद्गलांचे मुद्गलांवर, पट्ट्याचे पट्ट्यांवर,
तोमरांचे तीव्र तोमरांवर, गदांचे गदांवर, हजारो चक्रांचे चक्रांवर, बाणांचे तीक्ष्ण बाणांवर, कट्यारींचे कट्यारींवर, भालांचे भाल्यांवर असे त्या समयी पुष्कळ प्रहार होऊ लागले. शिरस्त्राणांसह शिरे, कवचांसह धडे, चामड्याच्या हातमोजांसह हात, केयुरासह भुज, पताकेसह ध्वज, बाणासह धनुष्य, स्वारासह घोडा, माहुतासह हत्ती अशी दोन्ही पक्षांकडील पुष्कळ माणसे शत्रूंनी फेकलेल्या शस्त्रांनी तुटून त्यासमयी भूमीवर पडली. धनुष्य ओढणारे, हातात अंगठे असलेले क्रुद, खांद्याचे कबंध इतस्ततः एकमेकांवर धावू लागले. ज्याचे शिर आणि जो अवयव तोडून ज्याने खाली पाडला त्याचा तो अवयव तत्क्षणी उडून त्याच्यावर म्हणजे तोडणाऱ्यावर धावून गेला. तीक्ष्ण बाणांनी छिन्नभिन्न झालेल्या चंड्याचे, हत्तीचे आणि माणसांच्या शरीरातून निघालेल्या रक्ताचे खोल तळे बनले. मज्जा, मांस, चरबी आणि मेदाचा भूमीवर चिखल झाला. नाचणाऱ्या हाडळीसह डाकिणी कुलास मोठा हर्ष झाला. निरनिराळ्या सेनापतींच्या करट्ट्यांची कुंडले धारण करणारे भैरव मंडळ भैरवींसह अतिशय मत्त झाले. सूर्यमंडळ भेदून गेलेल्या म्हणजे धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या मुंडक्यांच्या माळेने शोभणाऱ्या शंकरास भूतगणासह अत्यंत आनंद झाला. खंडोजी राजाने दत्तराजाचे हात तोडले. अहो, त्र्यंबक राजाला सुद्धा मानाजी राजाने जिंकले. त्याचप्रमाणे अंबाजीने केलेल्या प्रहारांनी भयभीत झालेला मेघाजी मागे हटला. दसाजीने सुद्धा पळ काढला. अगस्ती मुनींनी प्यायलेल्या समुद्राप्रमाणे इतरही आपले सैन्य भयाकुल झाले व नष्ट झाले. त्याचप्रमाणे मालोजीच्या बाणांनी भांडकर त्रस्त झाला. अशी स्थिती पाहून शहाजी राजाने बाजराज घोरपड्यावर आपल्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव केला. परंतु पराक्रमी बाजराज त्या अत्यंत तीक्ष्ण आणि वेगवान बाणांच्या वर्षावांनी छिन्नभिन्न झाला असतानाही मूर्छित झाला नाही. नंतर त्यासमयी चकाकणारे कवच घातलेल्या शहाजी राजाला पाहून त्याने त्याच्या छातीवर आपल्या भाल्याने प्रहार केला. युद्धविद्येत कुशल आणि वज्राला सुद्धा ज्याचे शरीर अभेद्य होते असा तो शहाजी राजा त्या भाल्याच्या प्रहाराने व्यथित झाला नाही. तेव्हा शर, शक्ती, गदा, खंग, भाले इत्यादी आयुधे धारण करणाऱ्या, क्रोधाने खवळलेल्या आणि आपला पराक्रम दाखवणाऱ्या आणि बाजराजाचे रक्षण करणाऱ्या मानाजी प्रभृती योद्ध्यांनी पराक्रमी शहाजीराजाला वेढले. तेथे प्रलयाग्नीच्या ज्वाळाप्रमाणे प्रखर अशा बाणांनी त्या सर्वांना प्रतापी शहाजीराजाने त्रस्त करून सोडले. त्यावेळी शहाजीराजाने आपल्या बाणांनी ज्यांचे तुकडे तुकडे केले आहेत, ज्यांचे बाहू तुटून पडले आहेत, जे अंगातून वाहणाऱ्या रक्ताने तांबडे लाल झाले आहेत, असे शेकडो सैनिक प्रचंड वाऱ्याच्या तडाख्याने नुकतेच फुललेले पळसाचे वृक्ष उमळून पडावेत त्याप्रमाणे बाजराजा समक्ष पडले. धवडत राहणाऱ्या घोड्यावर बसलेला शहाजीराजा जेथे जेथे चालून गेला तेथे तेथे घाबरलेल्या हजारो शत्रुवीरांचे वज्रप्रहाराने विदीर्ण झालेल्या पर्वताप्रमाणे दशधा, शतधा आणि सहस्त्रधा तुकडे झाले. मग कोणी शहाजीराजाचा नोकर, कोणी त्याचा अप्रतिम कवच, कोणी त्याची चंद्रयुक्त ढाल, कोणी घोरपड्यानो त्याचा बाणांचा भाता आणि धनुष्य, कोणी त्याचा उंच ध्वज अशी तोडली. झटकन घोड्यावरून उडी मारून गरुडांप्रमाणे झडप घालणाऱ्या, बाणांनी विद्ध झालेल्या, शरीरातून वाहणाऱ्या रक्ताने लाल झालेल्या, भरपूर लढल्यामुळे झालेल्या परिश्रमाने मूर्छित झालेल्या महाबाहू शहाजी महाराजांनी भूमीस आलिंगन दिले असता शत्रुमंडळ गर्जना करू लागले आणि दंड थोपटू लागले. आणि इकडे भोसल्यांच्या सैन्यात मोठा हाहाकार उडाला. तेथे धर्मराजाप्रमाणे शोभणारा, धर्मानिष्ठ, धैर्यवान, लोकांचे जणू काही सर्वस्व, सर्वांचाच आधार, दुर्दैवाने आकाशातून पडलेल्या तेजस्वी सूर्याप्रमाणे मूर्छा येऊन भूमीवर पडलेल्या अशा त्या शहाजी महाराजांचे बलाढ्य बाळाजीने वेगाने घोड्यावरून उडी मारून बंधुभाव दाखवून आपल्या ढालीने रक्षण केले. तेव्हा गारुडी जसा फुसफुसणाऱ्या नागास पकडतो त्याप्रमाणे निश्वास टाकणाऱ्या महाबाहू शहाजीराजाला बाजराजाने स्वतः कैद केले. मग ज्याला मूर्छा आली आहे, ज्याचे तोंड सुकले आहे, ज्याचे रोळे मिटले आहेत, ज्याला कपटपटू दुष्ट मस्तुफा खानाने फसवले आहे, अशा शहाजीराजाला म्हणजे पकडून आणलेल्या पिंजऱ्यात घातलेल्या सिंहाप्रमाणे हत्तीवर घालून शत्रू घेऊन चाललेले पाहून लोक अतिशय आक्रोश करू लागले. ज्या मुस्तफा खानाने आपल्या कपटरूपी पटाने शहाजीराजास झाकून टाकले, तो शहाजीराजा सर्व काही जाणत असूनही त्यास तो कावा समजला नाही असे आम्हास वाटते. स्वामी कार्यच्छू मुस्तफा खानाने शहाजी राजास विश्वास पटावा म्हणून आपल्या मुलगा आतश खान याची शपथ घेतली आणि आपले कुराण उल्लंघले.
म्हणून तेव्हा त्या यवनाची सर्वत्र निंदा झाली, परंतु तो स्वामीकार्येच्छू मात्र कृतार्थ झाला. खोगीर नाही, घोडा नाही, हत्ती नाही, उंट नाही, आयुध नाही, योद्धाही नाही, शस्त्र नाही, शस्त्रधारीही नाही, वाद्य नाही, वाजंत्रीही नाही, पलंग नाही, छत नाही, पताका नाही, ध्वज नाही, विक्रीची वस्तू नाही, विकणाराही नाही, सरपण नाही, मेरवाह नाही, कनात नाही, तंबूही नाही, अशी क्षणात शहाजीराजाच्या शिबिराची अवस्था झाली. प्रलयाकाळच्या अग्नीप्रमाणे प्रस्वर आणि यमाप्रमाणे क्रूर अशा त्या मुस्तफा खान प्रभृती सरदारांनी इंद्राप्रमाणे पराक्रमी अशा त्या अभिमानी शहाजीराजास युद्धात पक्के कैद केले आहे, असे आपल्या दूतांकडून ऐकून महमूद आदिलशहाला आनंद झाला.